नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे गावाकडील झणझणीत रगडा ठेचा. तर हा ठेचा काही मिक्सरमध्ये ना खलबत्त्यामध्ये वाटणार आहे, तर हा ठेचा आपण रगडून करणार आहे. यासाठी याचं नाव रगडा ठेचा म्हणलं जातं आणि शक्यतो हा ठेचा लोखंडी तव्यातच बनवा, याची टेस्ट खूप छान येते. सुरुवात करू या व्हिडिओला. सगळ्यात अगोदर इथे आपण लोखंडी तवा घेतला आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल जसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं ॲड करा आणि यामध्ये साधारणतः पाव किलो हिरव्या मिरच्या आहेत. आता माझ्याकडे घरात ज्या शिल्लक मिरच्या होत्या त्यापासूनच आज मी तुम्हाला खरडा किंवा ठेचा दाखवत आहे. शक्यतो कमी तिखटाच्या लांब लांब हिरव्या मिरच्याचा वापर करा किंवा जर घरात काही मिरच्या तुमच्याकडे शिल्लक असतील त्यापासून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ठेचा बनवू शकता. आता इथे हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घ्या आणि त्यानंतर इथे साधारणतः 2 टोमॅटो आपण इथे कट करून वापरणार आहे. टोमॅटोमुळं या खरड्याची टेस्ट अप्रतिम येते. यावर भरपूर अशी वाटीवर कोथिंबीर ॲड करा आणि इथे आपण साधारणतः 10 ते 12 लसणाच्या बाकड्या घेतलेत सोलून. यावर चवीनुसार लागल तसं मिरचेच्या क्वांटिटीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. तर सगळी जिन्नसं एकत्रच ॲड करा आणि त्यानंतर याला झाकण लावून किंवा एखादी लीड टाकून किंवा एखादी प्लेट ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. मिरची आणि टोमॅटो पूर्णपणे नरम झाला पाहिजे. अशा प्रकारे आता आपण याला लीड लावूया आणि मध्ये मध्ये चेक करत जा, अन्यथा मिरच्या एकाच साईडने भाजल्या जातील. तर अशा प्रकारे मी मध्ये मध्ये 2-3 मिनिटांनी चेक करत पूर्ण मिरची नरम पडेपर्यंत किंवा टोमॅटो असा नरम होईपर्यंत आपल्याला सतत हे परतून घ्यायचं आहे. आवडत असतील तर शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पाववाटी शेंगदाणे टाकले तर खरडा अजून छान लागतो. पण अगदी सोपी पद्धत दाखवली आहे. कमी साहित्यामध्ये हा ठेचा तुम्ही बनवू शकता. आता इथे आपण टोमॅटो नरम झाल्यानंतर अशा लाकडी ठोकळ्याचा वापर करून हा ठेचा रगडून घेतलेला आहे. वाटीचा वापर करू शकता, तांब्याचा वापर करू शकता. खूप खूप मऊसूत हा ठेचा रगडला जातो कारण सगळी जिन्नसं एकदम आपण छानपैकी मऊ होईपर्यंत सतत भाजून घेतलेली होती. तर अशा प्रकारे आपला हा गावाकडील पद्धतीचा झणझणीत ठेचा तयार. घरात भाजी नसेल किंवा भाजी खाऊन बोर झाला असाल तर हा ठेचा भाकरीबरोबर, ज्वारीच्या, तांदळाच्या, त्याचबरोबर चपातीबरोबर ट्राय करा. सगळ्यात शेवटी 1 चमचावर आपण गरम तेल यावर ओतून घेतलं आहे. याची टेस्ट खूप छान येते. तेलाऐवजी साजूक तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी आहे. तर भाकरी केल्यानंतर असा ठेचा करून बघा आणि भाकरीबरोबर खाऊन बघा. हा ठेचा साधारणतः 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो. शक्यतो 2 दिवसात संपवा, नाहीतर मग आंबट असल्यामुळं थोडासा जो आपण टोमॅटो वापरतो त्याच्यामुळं खराब होण्याची शक्यता असते. लवकर संपवा. रेसिपी कशी वाटली ते कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.